नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया हाँगकाँगमधून हा खास रिपोर्ट. हाँगकाँगच्या ताईपो परिसरातील एका निवासी भागाला भीषण आग लागली. या आगीत किमान 44 जणांचा मृत्यू झाला असून 45 जणांची प्रकृती गंभीर आहे. आणखी 279 जण बेपत्ता आहेत. या आगीमुळे हाँगकाँगमधील हजारो लोकांवर मोठं अरिष्ट ओढावलेलं आहे. या आगीमुळे अनेकांनी आपलं कुटुंब गमावलंय, तसंच अजूनही बरेच लोक बेपत्ता आहेत. घटनास्थळावरून आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे लोट, आगीच्या ज्वाळा, आग विझवण्यासाठी प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे जवान आणि गोंधळात पळणारे लोक स्पष्ट दिसतायत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार ही आग हाँगकाँगमधील वांगफुक कोर्ट नावाच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये लागली. या कॉम्प्लेक्समध्ये 8 ब्लॉक्स असून एकूण 2000 फ्लॅट्स आहेत. हाँगकाँग सरकारच्या माहितीनुसार वांगफुक कोर्टमध्ये ही आग दुपारी 2:51 भडकली आणि त्यानंतर अग्निशमन विभागाला कळवण्यात आलं. या प्रकरणी मनुष्यवधाच्या संशयावरून 3 जणांना अटक करण्यात आले. त्यापैकी 2 जण बांधकाम कंपनीचे संचालक असून 1 जण अभियांत्रिकी सल्लागार आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. मात्र पोलिसांनी सांगितले की घटनास्थळी खिडक्यांना अडथळा आणणारे पॉलिस्टायरीन बोर्ड आढळले आहेत. इमारतीत नूतनीकरणाचं काम सुरू होतं आणि या बोर्डमुळे आग वेगानं पसरली असावी. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आग बांबूच्या परांचीमुळे शेजारच्या इमारतीमध्ये झपाट्यानं पसरले. आज सकाळीही काही टॉवर ब्लॉक्समधून धुराचे लोट निघताना दिसतायत. मात्र 8 पैकी 4 इमारतींमध्ये आग नियंत्रणात आली. अग्निशमन विभागाला ही आग पूर्णपणे विझवण्यासाठी संपूर्ण दिवस लागेल असा अंदाज आहे. शेकडो रहिवाशांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवण्यात आले, तर ज्यांना स्थलांतराची गरज आहे त्यांच्यासाठी आपत्कालीन निवास युनिट्स उपलब्ध करून दिले जात आहेत. हाँगकाँग अग्निशमन विभागानं या आगीला 5व्या स्तराचा अलार्म दिलाय. हा सर्वात गंभीर स्तर मानला जातो. हाँगकाँगमध्ये अशा प्रकारची आग 17 वर्षांपूर्वी लागली होती. हाँगकाँगमधील हाऊसिंग सोसायट्या सामान्यतः लहान आणि दाटीवाटीच्या फ्लॅट्ससाठी ओळखल्या जातात. तिथं इमारतींमधील अंतर खूपच कमी असतं. तर ही आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.